नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण करणार आहोत चमचमीत मसाला घोसाळ्याची भाजी। घोसाळा न आवडणारे पण आवडीने खातील अशा पद्धतीने भाजी जर केली तर। चला तर बघूया कशी करायची भाजी। त्यासाठी मी इथं 3 असे कोवळे घोसाळे घेतलेत। हे घोसाळे मी धुवून कोरडे करून घेतलेत। आता याला कापून घेऊ। असे लांब लांब कापून घ्यायचे आपल्याला घोसाळे आणि एक आडवी चीर देऊन घ्यायची त्याला मसाला भरण्यासाठी। वांग्याला जशी आपण चीर देतो तशी असे कट करून घ्यायचे। अशाच पद्धतीने आपण सगळे घोसाळे कट करून घेतले तिथं। आता हे बाजूला ठेवू आणि याच्यासाठी मसाला तयार करून घेऊ। इथं अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत, पाव वाटी भाजलेलं खोबरं घेतलंय सुक्कं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। एक चमचा जिरं घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे। आता याला वाटून घेऊ आपण। मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचे हे। बघू शकता मस्त असा कलर आला आपल्या वाटणाला कोथिंबीरीमुळे। आणि असंच वाटायचं आपल्याला, खूप जास्त बारीक नाही किंवा खूप जास्त जाड नाही, असं वाटून घ्यायचे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता इथे मसाला काढून घेतलाय आपण प्लेटमध्ये। याच्यामध्ये आता सुके मसाले घालून घेऊ। अर्धा चमचा हळद घालू, लाल मिरची पावडर घालू। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, कमी तिखट चालत असेल तर। मी इथे 2 चमचे लाल मिरची पावडर घातली आहे आणि धने पावडर घातली आहे। 2 चमचे धने पावडर घातली। 1 चमचा गोडा मसाला घातलाय आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलाय। आता याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ। याला मिक्स करून घेऊ चांगलं, सगळे मसाले एकजीव करून घेऊ। आता हे सगळे एकजीव झाले, याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकू आणि याला परत मिक्स करून घेऊ। आता इथे सगळं मिक्स झालंय, तयार झालाय आपला मसाला। आता याला घोसाळ्यात भरून घेऊ। आपण जिथे चीर दिली तसं मसाला भरून घेऊ त्याच्यामध्ये। खायला खूप मस्त लागतं हे भरलं घोसाळं। तुम्ही पण या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल। आता अशा पद्धतीने सगळे घोसाळे आपण इथे मसाला भरून घेऊ आणि आपला थोडा मसाला शिल्लक राहिलाय। सगळे घोसाळे भरून झालेत। आता इथे गॅसवर एक कढई ठेवली, कढईत तेल टाकून घेऊ। तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी टाकून घेऊ। मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्याच्यात जिरे टाकून घेऊ थोडेसे। जिरे पण चांगले फुललेत, कढीपत्त्याची पानं टाकू। आणि थोडासा हिंग टाकू।
आणि एकदम थोडीशी हळद टाकली आहे. आपण आधी पण मसाल्यात हळद घातलेली आहे. इथे एकदम थोडीशी घालायची. आता भरून घेतलेले घोसाळे याच्यात सोडून घेऊ. सगळे घोसाळे याच्यात सोडून घेतले तेलात आणि परतून घेऊ याला. याला 1-2 मिनिट चांगलं जेव्हा खाली लागत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं. आता इथे चांगलं 2 मिनिट घोसाळं परतून घेतले. त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेला मसाला टाकून घेऊ आपण आणि याला पुन्हा एकत्र करून घेऊ. आणखी थोडा वेळ याला हलवून घेऊ, परतून घेऊ. मसाला पण परतला जाईल आपला तेलात. आपण कोरडेच भाजून घेतले होते खोबरं आणि शेंगदाणे, तर इथे मसाला चांगला परतला जाईल. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. एक ग्लास पाणी टाकलं मी इथे सगळं. माझे घोसाळे एकदम ताजे आणि कवळे आहेत, ते पटकन शिजतील. तुमचे जर थोडेसे शिळे घोसाळे असतील तर पाणी त्या हिशोबाने कमी जास्त टाकू शकता. आता याला झाकण ठेवू आपण आणि थोड्या वेळाने बघू. 4-5 मिनिटानंतर झाकण काढून बघितले, बऱ्यापैकी शिजलंय आपलं घोसाळं. सत्तर 80% शिजलेलं आहे आपलं घोसाळं. आणखी थोडा वेळ याला शिजू देऊ. बघू शकता कलर एकदम मस्त आलेला आहे. आणखी थोडा वेळ शिजू दिलं आपलं घोसाळं इथे. आता सगळ्यात शेवटी याच्यावरती कोथिंबीर घालू. आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. आता गॅस बंद केलाय. ही आणखी घट्ट होईल थंड झाल्यावर. यापेक्षा घट्ट करू नका. थंड झाले की आणखी थोडीशी घट्ट होते. बघू शकता एकदम मस्त असा कलर आलाय. मसाला भाजी झाली आपली. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ भाजी. कुणाला घोसाळा आवडत नसला तरी हे भाजी आवडीने खातील. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही पण एक वेळ भाजी नक्की करून बघा. चमचमीत अशी घोसाळ्याची मसाला भाजी.